गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत की मनुष्याच्या जीवनामध्ये, मनुष्याच्या आयुष्यामध्ये जर वासना नावाचा बघा एक गंभीर आजार असेल ना, तर तुमच्याकडे कितीही धन असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, किंवा कितीही ऐशो आराम असू द्या, तरीही तुमच्या जीवनामध्ये समाधान कधीच प्राप्त होणार नाही। कारण का? कारण बघा, या परमेश्वराने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली ना, बघा आपण पाहत असू की भगवान भोले शंकर बघा, जेव्हा त्यांचं आपण रूप पाहतो ना, तेव्हा अर्धी बघा स्त्री आणि अर्धा पुरुष असतो। म्हणजेच काय, या एक विश्वाचा नियम आहे की एक बघा जीव आहे ना, त्यामध्ये अर्धी पुरुष सुद्धा असतो आणि अर्धी स्त्री सुद्धा असते। म्हणजेच काय, म्हणजेच तो परिपूर्ण पुरुष असो किंवा स्त्री असो, दोघा मिळून होत असतो। म्हणून बघा, या परमेश्वरानं ही स्त्री आणि पुरुष एकत्र यावा म्हणून ही लग्न पद्धती चालू केली, जेणेकरून यांनी सुखाचा संसार करावा। पण हा मानव आणि स्त्री एवढा हुशार निघाला की परमेश्वरानं यांना एकत्र आणण्यासाठी बघा लग्न बंधनामध्ये अडकवलं। पण तरीही सुद्धा यांच्यामध्ये वासना निर्माण झाली आणि या वासनेच्या मागे लागून बघा एकमेकांची साथ सोडायला लागले। बघा आपल्या या समाजामध्ये, बघा या विश्वामध्ये असे किती स्त्री पुरुष आहेत की बघा आपली पत्नी असून सुद्धा दुसऱ्या स्त्रीचा गमन केला जातो। बघा दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवला जातो। आपली बायको असून सुद्धा त्याला दुसऱ्याची बायको आवडते। आणि स्त्रीचं सुद्धा तसं आहे, आपला नवरा असून सुद्धा दुसऱ्याचा नवरा तिला आवडतो। पण अशा जीवांसाठी बघा समर्थ सांगत आहेत, कधी कधी आपण म्हणत असतो की मी खूप पैसा कमवतो, मी खूप धन कमवतो, पण तरीही सुद्धा माझ्याकडे काहीच राहत नाही। त्याला कारण काय बरं? बघा तुम्ही विचार करा। बघा खूप पैसा कमवून सुद्धा, खूपच कमी वेळेमध्ये धनाढ्य बनवून सुद्धा त्यांची गरिबी लगेच संपून जाते। मग असं का होतं बरं? तुम्ही ऐकलं असेल की सर्व लोक तर हेच म्हणत असतात की हे तर कर्माचं फळ आहे। मग असं कर्म कोणतं आहेत आणि बघा कशा पद्धतीने हे कर्म करावं ज्यामुळं त्या कर्माचं सकारात्मक फळ आपल्याला मिळेल। एका उदाहरणाद्वारे आपण हे सर्व स्पष्ट करूया। बघा समर्थ सांगत आहेत की बघा एका जंगलामध्ये एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडावर बघा एक पोपट आणि मैनेचा जोडा राहत होता। एके दिवशी त्याच झाडाजवळून एक साधू चालला होता आणि त्या साधूंना थोडीशी थकावट जाणवत होती। बघा तेव्हा ते साधू महात्मे त्याच आंब्याच्या झाडाखाली बसले आणि ज्याच्यावर पोपट आणि मैनेचा जोडा राहत होता। जेव्हा त्या पोपटाची नजर त्या साधूवर पडते, तेव्हा तो पोपट साधूला काय म्हणतो, महाराज तुम्ही तर ज्ञानी दिसत आहात, तुम्ही आम्हा दोघांना एखादा असा मार्ग सांगा की ज्यामुळं शरीर पूर्ण झाल्यानंतर आम्हाला स्वर्गाची प्राप्ती कशी होईल बरं? बघा तेव्हा पोपटाचं बोलणं ऐकून साधू काय म्हणतो, बघा जर तुला स्वर्गात जायचं असेल तर तुला 2 प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील। बघा ही गोष्ट आहे ना, लक्ष देऊन ऐका।
तुमच्या जीवनाचं सार आहे ना, या कथेमध्ये आहे. बघा, तो साधू म्हणाला, या 2 प्रश्नांची उत्तरं तुला शोधावं लागतील. बघा, ज्या दिवशी तुला या 2 प्रश्नांची उत्तरं मिळतील ना, त्या दिवशी तुझ्या समस्येचं पूर्ण समाधान होईल. बघा, तेव्हा त्या साधूचं म्हणणं ऐकून पोपट काय म्हणतो, महाराज, तुम्ही मला तुमचे 2 प्रश्न सांगा. त्या 2 प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच शोधण्याचा प्रयत्न करेल. बघा, तेव्हा साधू म्हणतो, हे पोपट, माझा पहिला प्रश्न आहे, देवाला कोणत्या प्रकारे प्रसाद चढवल्याने भिकारीसुद्धा राजा बनू शकतो? आणि माझा दुसरा प्रश्न आहे की स्त्रीला दुसऱ्याचा नवरा आणि पुरुषाला दुसऱ्याची बायको का आवडत असते बरं? बघा, अशा प्रकारे 2 प्रश्न सांगून तो साधू तिथून निघून जातो. आणि साधू तिथून निघून गेल्यानंतर पोपट आणि मैना त्या 2 प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी सर्वत्र भटकू लागतात. परंतु त्यांना संतुष्ट करणारं असं उत्तर काही मिळत नाही. आणि अशा प्रकारे जेव्हा पोपट आणि मैना खूपच त्रासून जातात, तेव्हा त्यांना एक म्हातारा गिधाड भेटतो. तेव्हा तो म्हातारा गिधाड बघा पोपट आणि मैनेला म्हणतो, तुम्ही महादेवांकडे जा, महादेवच तुमच्या समस्येचे समाधान करू शकतात. बघा, अशा प्रकारे बघा पोपट आणि मैना या म्हाताऱ्या गिधाडाचं म्हणणं ऐकून भगवान भोलेनाथांकडे जातात. आणि पोपट आणि मैना भोलेनाथांकडे जाऊन त्यांची समस्या भोलेनाथांना सांगतात. बघा, तेव्हा पोपट आणि मैनेचं बोलणं ऐकून भगवान शिव आणि पार्वती एका शिलेवर बसतात. आणि तो पोपट आणि मैनेला म्हणतात, मी तुला एका छोटीशी कथा सांगू इच्छितो. तू या कथेला ध्यानपूर्वक ऐक. जर तू या कथेला ध्यानपूर्वक ऐकलत ना, तर निश्चितच तुला या 2 प्रश्नांची उत्तरे मिळतील. बघा, भगवान भोलेशंकर आणि पार्वती माता त्या पोपट आणि मैनेला म्हणत आहेत, तसं तुम्हीसुद्धा ही कथा पूर्णपणे ऐका. भोलेनाथ बघा त्या पोपटाला ही कथा सांगत आहेत. तेव्हा पोपट आणि मैना म्हणते, प्रभू, आम्ही तुम्हाला वचन देतो की जेव्हापर्यंत तुम्ही ही कथा सांगत असाल, आम्ही कथेला पूर्ण मनोभावे ऐकणार आहोत. तुम्ही कथा सांगण्यात प्रारंभ करा. तेव्हा भगवान शिव कथा सांगण्यास सुरुवात करतात. भगवान शिव म्हणतात, हे पोपट, एका गावाच्या बाहेर भगवान महाविष्णूंचं एक छोटंसं मंदिर होतं. ज्या मंदिरामध्ये बघा एक वृद्ध पुजारी राहत होता. एके दिवशी एक गरीब आई तिच्या छोट्याशा बालकाला मंदिराच्या द्वारावर सोडवून निघून जाते. खूप शोधल्यानंतर सुद्धा पुजाऱ्याला त्या बालकाच्या परिवाराचा काहीच आता पत्ता लागत नाही. बघा, जेव्हा गावातील कोणीही व्यक्ती त्या बालकाचा पालन पोषण करण्यास तयार झाला नाही, तेव्हा पुजाऱ्याने भगवान विष्णूंची इच्छा समजून त्या मुलाला त्यांच्याजवळ ठेवलं आणि त्या मुलाचं नाव हरी ठेवलं. गावातील श्रद्धाळू भक्तांकडून जे काही दान मिळायचं, त्याच दानातून भगवान श्री विष्णूंचा प्रसाद त्या पुजाऱ्याचं आणि त्या बालकांचं हरीचं उदरनिर्वाह चालत होता. आणि एखाद्या दिवशी जर दान कमी मिळत असेल, तर त्या दिवशी पुजारी भगवान श्री विष्णूंचा प्रसाद चढवायचे. बघा, आणि स्वतः आणि बालक यांना गंगाजळ पाजून ते झोपून जायचे. हळूहळू हरी मोठा होत चालला होता आणि तो आता पुजाऱ्याच्या कामांमध्ये त्यांना मदत करू लागला होता. बघा, वृद्ध पुजाऱ्याच्या थकलेल्या हातांना आता थोडा आराम मिळू लागला होता. तेव्हा पुजाऱ्यांनी हरीला मंदिराची साफसफाई, भगवान विष्णूंची सेवा, त्यांना प्रसाद चढवणं हे सर्व कार्य व्यवस्थित समजावून सांगितलं.
आणि स्वतः पुजारी भगवान श्री विष्णूंच्या नामस्मरणात त्यांच्या भजन कीर्तनामध्ये जीवन व्यतीत करू लागले. बघा, एके दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचा नामस्मरण करता करता पुजाऱ्याचा मृत्यू झाला आणि पुजाऱ्यानंतर त्या हरी नावाच्या बालकाचा या जगात भगवान विष्णूंशिवाय दुसरा कोणीही आधार नव्हता. कारण त्या मुलाला पुजाऱ्यानेच वाढवलं होतं आणि त्या पुजाऱ्याने मरण्यापूर्वी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट, नेहमी भगवान श्री हरी विष्णूंना ताज्या अन्नाचाच प्रसाद चढवत जा. दुसरी गोष्ट, भगवान श्री हरी विष्णूंना प्रसाद अर्पण केल्याशिवाय स्वतः अन्न ग्रहण करू नकोस. बघा, आणि तिसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे भगवान श्री हरी विष्णू. बघा, त्यांच्यावर विश्वास ठेवून कधीच कोणत्याही गोष्टीचा संग्रह करू नकोस. शेळ्या अन्नाचा सुद्धा करू नकोस. बघा, हरीला पुजाऱ्याच्या या 3ही गोष्टी व्यवस्थित लक्षात होत्या आणि बघा, तो हरी या 2-3 गोष्टींचा खूपच लक्षपूर्वक पालन करत असे. जर एखादा श्रद्धाळू शिळे अन्न किंवा मिठाई मंदिरात देऊन जायचा, तेव्हा हरी ते अन्न व मिठाई गरिबामध्ये वाटायचा. तो फक्त ताजं अन्न भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचा व त्यानंतर स्वतः प्रसाद ग्रहण करायचा. आणि स्वतः प्रसाद ग्रहण करूनही जर अन्न वाचत असेल तर तो ते अन्न गरिबांमध्ये वाटून घ्यायचा. बघा, भगवान शिव पुढे म्हणतात, हे पोपट, जर अन्न शिजवण्यासाठी सामग्री नसायची तर अशा परिस्थितीत भगवान श्री हरी विष्णू आणि तो बालक हरी दोघेही गंगाजळ पिऊन राहायचे. बघा, एकदा पावसाळ्याचा ऋतू होता आणि 3-4 दिवस मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळं मंदिरामध्ये एक सुद्धा भक्त आला नाही. तेव्हा हरी भगवान श्री हरी विष्णूंना फक्त गंगाजळ प्रसाद म्हणून अर्पण करायचा आणि स्वतः सुद्धा गंगाजळ पिऊनच राहत होता. इकडे भगवान श्री हरी विष्णू त्या बालकाची हरीची परीक्षा घेत राहिले. परंतु शेवटी त्यांच्या भक्ताला हरीला उपाशी तडपताना पाहून भगवान श्री हरी विष्णूंना हे सहन झालं नाही आणि भगवान श्री हरी विष्णू एका शेठच्या नोकराचं रूप धारण करून हातात अन्नाची सामग्री घेऊन पावसात भिजत भिजत मंदिराच्या द्वारावर पोचले. आणि अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंनी मंदिरात आवाज देऊन त्या हरी नावाच्या बालकाला बोलावलं आणि त्याच्या हातात त्या सर्व सामग्रीची पिशवी देऊन हरीला म्हटलं, शेठजींनी हे सर्व राशन पाठवलं आहे, तुम्ही याच्यापासून अन्न शिजवा आणि भगवान श्री हरी विष्णूंना प्रसाद अर्पण करा आणि स्वतः सुद्धा अन्न ग्रहण करा. मी उद्या पुन्हा येणार आहे. तेव्हा हरीने त्या नोकराला आशीर्वाद देऊन त्याच्याकडून तो शिधा घेतला व त्यानंतर ओळ्या सुक्या लाकडांनी आग पेटवून त्याने तो सामग्रीपासून अन्न शिजवलं. बघा, व भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसाद अर्पण केला आणि त्यानंतर स्वतः सुद्धा अन्न ग्रहण केलं. बघा, पूर्ण पावसाळ्याच्या ऋतूमध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि हरीला शिधा देण्यासाठी नोकराच्या रूपात येत होते. भगवान शिव म्हणतात, हे पोपट, एके दिवशी हरीने विचार केला, शेठ गेले 4 महिने शिधा पाठवत आहेत, परंतु ते स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसाद ग्रहण करण्यासाठी आले नाहीत. तेव्हा पुढच्या दिवशी जेव्हा भगवान श्रीहरी नोकराच्या रूपात शिधा देण्यासाठी आले, तेव्हा हरी त्यांना म्हणाला, अरे भाऊ, तुमचे शेठ एवढे मोठे धर्मात्मा माणूस आहेत की रोजच्या रोज न चुकता ते तुमच्या हाताने शिधा पाठवतात आणि कधीच स्वतः मंदिरात प्रसाद ग्रहण करण्यासाठी येत का नाहीत बरं? यामुळे माझं हृदय अत्यंत दुःखी होत आहे. तुम्ही जाऊन तुमच्या शेठना सांगा
की उद्या त्यांनी सुद्धा मंदिरात प्रसाद ग्रहण करण्यासाठी अवश्य यावे. बघा, हरीचं हे बोलणं ऐकून भगवान श्री हरी विष्णू काळजीत पडले. ते घाबरले व त्यानंतर ते म्हणाले, अहो पुजारी, आमचे शेठ माझ्याद्वारे तुम्हाला शिधा पाठवत आहेत. तुम्ही या शिधामार्फत देवाला प्रसाद अर्पण करता व स्वतः सुद्धा अन्न ग्रहण करता. मग अशा परिस्थितीमध्ये शेठला बोलण्याची गरज काय आहे? बघा, जसं चालत आहे तसंच चालू द्या. भगवान शिव म्हणतात, हे पोपट. तेव्हा तो हरी म्हणू लागला, कसं असं चालेल? तुमचे धर्मात्मा शेठ एवढ्या दिवसांपासून शिधा पाठवत आहेत, मग मी त्यांना देवाला प्रसाद देण्याचं कर्तव्यसुद्धा पूर्ण करू नको? बघा, मी कोणाचाही उधार खाणार नाही. तुम्ही जाऊन तुमच्या शेठला सांगा, जर उद्या ते भगवान श्री विष्णूंचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी आले नाहीत तर मी त्यांचा शिधा घेणं बंद करेल. बघा, तेव्हा तो नोकर बनलेले भगवान श्री विष्णू त्यांच्या भक्ताची हरीची आकड पाहून एकदमच थरथरू लागले आणि हा विचार करू लागले. बघा, मनातल्या मनात हसू लागले की वा रे, आज तर घेणाराच देणाऱ्यावर आवाज वाढवत आहे. बघा, सरळ हृदयाच्या भक्तांना भगवान श्री हरी विष्णू म्हणाले, ठीक आहे पुजारी, उद्या शेठ मंदिरात प्रसाद ग्रहण करण्यासाठी नक्की येईल. बघा, दुसऱ्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू नोकराच्या रूपात दूध आणि अन्न बनवण्याचं खूप सारं सामान घेऊन मंदिरामध्ये पोचतात. तेव्हा हरी आश्चर्यानं म्हणाला, भाऊ, आज एवढं सामान कशासाठी? तेव्हा नोकर बनलेले भगवान श्री विष्णू म्हणतात, पुजारीजी, तुम्ही विसरलात का? तुम्ही शेठजींना प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलावलं आहे, म्हणूनच तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारचे पक्वान्न शिजवा आणि श्री हरी विष्णूंना अर्पण करा. बघा, त्यानंतर नोकर बनलेले भगवान श्री हरी विष्णू म्हणाले, हे पुजारीजी, तुम्ही मला हे तर सांगा की आमच्या शेठजींना प्रसाद ग्रहण करण्यासाठी कोणत्या वेळेला यायचं आहे? बघा, तेव्हा हरीने प्रसन्न होऊन नोकर बनलेल्या भगवान श्री हरी विष्णूला त्याच्या शेठला येण्याची वेळ सांगितली. इकडे हरी अन्न शिजवू लागतो तर दुसरीकडे भगवान श्री हरी विष्णू त्यांच्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेठचं रूप धारण करून करू लागतात. इकडे त्यांच्या स्वामींना त्यांच्या प्रिय भक्तांच्या इथे प्रसाद ग्रहण करण्यासाठी जाण्याचं निमंत्रण पाहून माता लक्ष्मी सुद्धा शांत कशी बसणार होती? माता लक्ष्मी सुद्धा भगवान विष्णूंच्या अनुमतीने शेठजीचा त्या शेटणीचं रूप धारण करून करू लागली. आणि भगवान श्री हरी विष्णूंनी एक सुंदर असा कुर्ता धारण केला आणि डोक्यावर सुंदर असा फेटा बांधला. दुसरीकडे आता लक्ष्मीने सुंदर साडी लावली, ज्याचा रंग भगवान विष्णूंच्या कुर्त्यासोबत जुळत होता. माता लक्ष्मीने सोने चांदी हिऱ्याच्या चमकणारे आभूषण धारण केले. इकडे माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंनी एकमेकांना शेठ आणि शेटणीच्या रूपामध्ये पाहिलं तेव्हा ते चकित झाले आणि एकमेकांना पाहतच राहिले, कारण यापूर्वी त्या दोघांनी एकमेकांना असा सुंदर रूप कधीच पाहिला नव्हता. बघा, पुढे भगवान शिव म्हणतात, हे पोपट, जेव्हा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी शेठ आणि शेटणीचं रूप धारण करून त्यांच्या भक्ताजवळ प्रसाद ग्रहण करण्यासाठी गेले तेव्हा सर्व देव देवता ऋषी मुनी त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले. इकडे भगवान श्री हरी विष्णू त्यांच्या हातात असलेली छडी अदाकारीने फिरवत चालले होते, तर त्यांच्याच शेजारी पावलांचा टकटक पैंजणांचा छमछम असा सुमधुर आवाज निर्माण करत माता लक्ष्मी चालली होती.
दुसरीकडे श्री हरी विष्णूंचा प्रसाद अर्पण करण्यासाठी शेठच्या स्वागतासाठी वेगवेगळे पक्वान तयार करू लागला. भगवान श्रीहरी विष्णूंसाठी प्रसाद तर तो सहजरित्या करत होता, परंतु आज त्याला गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून नित्य नेमाने शिधा पाठवत असणाऱ्या शेठसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान बनवायचे होते. आणि म्हणूनच हरीने आज अन्न शिजवण्यासाठी त्याची सर्व कला त्यामध्ये ओतली होती. ज्यापासून जे काही पक्वान बनतील ते सर्व काही सुंदर आणि स्वादिष्ट असावेत. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न बनवलं आणि शिजवल्यानंतर हरी स्नान करण्यासाठी निघून गेला, जेणेकरून स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसाद अर्पण करू शकेल. बघा, त्यानंतर शेठजींना तो प्रसाद ग्रहण करण्यात देऊ शकेल. पुढे भगवान शिव म्हणतात, हे पोपट, जेव्हा हरी स्नान करून परत आला तेव्हा त्याने काय पाहिलं? शेठ प्रसाद ग्रहण करण्यासाठी स्वतः आले आहेत, सोबत शेटणीला सुद्धा घेऊन आले आहेत. तेव्हा लगेच जाऊन हरीने दोघांच्याही चरणांचा स्पर्श केला व त्यांना बसण्यास सांगितलं आणि म्हणाला, मी आता लगेच भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसाद अर्पण करून येतो व त्यानंतर तुम्हाला प्रसाद वाढतो. इकडे भावनेने भुकेलेले असलेले भगवान श्रीहरी विष्णू यांना भूक सहन होत नव्हती. तेव्हा ते म्हणाले, पुजारी, तुम्ही एक काम करा, भगवान विष्णूंना लवकर प्रसाद अर्पण करा, मला भूक सहन होत नाही. तेव्हा शेठ बनलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंचं बोलणं ऐकून हरी म्हणाला, बघा शेठ, भूक तर मला सुद्धा खूपच जोरात लागलेली आहे, परंतु मी माझ्या भुकेमुळे देवाला प्रसाद अर्पण करणं विसरत नाही. जर या जगातील सर्व लोक त्यांच्या भुकेसाठी देवाला प्रसाद अर्पण करणं विसरले, मग अशा परिस्थितीत देव तर उपाशीच राहील. बघा, तेव्हा शेठ बनलेले भगवान श्रीहरी बघा खिरीच्या भांड्यातील पळी हातात घेत म्हणाले, पुजारी, तुम्ही देवाला प्रसाद अर्पण करा, तेव्हापर्यंत मी थोडीशी खीर खातो, मला भूक सहन होत नाही. तेव्हा हरी खूपच क्रोधित झाला आणि तो शेठ बनलेल्या भगवान श्रीहरी विष्णू यांना ओरडत म्हणाला, शेठ, देवाच्या कार्यात कधीही घाई गडबड चालत नाही किंवा कधीच कंजूशी सुद्धा चालत नाही. म्हणूनच तुम्ही गुपचूक वाट पहा. मी जेव्हापर्यंत देवाला प्रसाद अर्पण करत नाही ना, तुम्ही स्वयंपाकगृहात सुद्धा जाऊ शकत नाही. तुम्ही गुपचूप तिथे बसून बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करत राहा. मी आत्ता लगेच येतो व तुम्हाला प्रसाद वाढतो. हरीचं ओरडणं ऐकून भगवान श्रीहरी विष्णू गुपचूप त्यांच्या आसनावर बसले. दुसरीकडे शेटणी बनलेली ती माता लक्ष्मी यांना त्यांचं हसू आवरत नव्हतं, खूपच अवघड होऊन बसलं होतं. परंतु जसा श्रीहरी ताटामध्ये अन्न वाढवून भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसाद अर्पण करण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात गेला, दुसरीकडे शेठ बनलेले श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला शांत राहण्याचा इशारा करत बघा स्वयंपाकगृहात गेले व त्यानंतर त्यांनी एक एक पक्वान घेऊन चाकायला सुरुवात केली. जसा भगवान विष्णूंनी प्रसाद चाकायला सुरुवात केली तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला, कारण खिरीमध्ये साखरेऐवजी मीठ टाकलं होतं आणि भाजीमध्ये मिठाऐवजी साखर टाकली होती. आणि जसा भगवान श्रीहरी विष्णूंनी भाकरीचा एक तुकडा घेऊन तोंडामध्ये टाकला तेव्हा ते छी छी करत थुकले, कारण भाकरीमध्ये मोठ्या प्रमाणात मसाला होता. तेव्हा छी छी गरज भगवान श्रीहरी ताबडतोब स्वयंपाकगृहातून माघारी आले आणि येऊन त्यांच्या आसनावर बसून राहिले. इकडे माता लक्ष्मी
त्यांच्या स्वामींची ही अवस्था पाहून हसत होती. इकडे भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला बघा काही बोलणार इतक्यात हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करत तिथे पोचला व त्यानंतर तो स्वयंपाकगृहात गेला. देवाला अर्पण केलेला प्रसादापैकी थोडंसं प्रसाद त्याने स्वयंपाकगृहात असलेल्या अन्नामध्ये मिसळून ते अन्न त्याने पवित्र बनवलं व त्यानंतर त्याने शेठला अन्न वाढलं आणि हातून बघा हात जोडून शेठला म्हणाला, शेठजी मी देवाला प्रसाद अर्पण केला आहे व आता तुम्ही सुद्धा पोट भरून अन्न ग्रहण करा. इकडे भगवान श्रीहरी विष्णू यांनी आधीच सर्व पदार्थांची चव घेतली होती, त्यामुळं पुन्हा ते पक्वान खायचे ही गोष्ट ऐकून त्यांना घामच फुटला. बघा भगवान श्रीहरी विष्णू कधी हरीचा तर कधी माता लक्ष्मीचा चेहरा बघायचे. इकडे हरीला शेठजींचा स्वभाव काही समजत नव्हता. हरी म्हणाला, शेठजी आता काय झालं? काही वेळापूर्वी तर तुम्हाला खूप जोराची भूक लागली होती. तुम्ही अन्न खाण्यासाठी खूप व्याकुळ झाला होता. मग आता तुम्ही अन्न ग्रहण करायचा विलंब का करत आहात? तुम्ही लवकरच अन्न ग्रहण करा, तेव्हाच माता अन्न ग्रहण करू शकेल व त्यानंतर मी अन्न ग्रहण करेल. बघा हरीचं हे बोलणं ऐकून बघा शेठ बनलेल्या भगवान श्री हरी विष्णू यांनी खिरीची वाटी उचलली आणि गटागट मीठ टाकलेली खीर त्यांनी पिऊन घेतली. बघा ती वाटी खाली झाली, त्याचबरोबर ताबडतोब हरीने त्यामध्ये आणखी खीर टाकली. त्यांच्या प्रिय भक्ताने वाढलेल्या खिरीमध्ये अन्नामध्ये आज देवाला अनेक पटीने स्वाद येत होता. हरी देवाला वाढत गेला, देव ती खीर ते अन्न खात गेले. दुसरीकडे माता लक्ष्मी भक्त आणि भगवान यांच्यामधील प्रेम पाहून मंत्रमुग्ध होऊन गेली होती. आता शिजलेले सर्व अन्न समाप्त झालं होतं. त्यानंतर देवाने एक जोरात ढेकर दिला आणि तेव्हा हरी शुद्धीवर आला आणि म्हणाला, वा शेठ मी वेडा होतो जी आज मी इतकं कमी अन्न शिजवलं. मला जर माहीत असतं की तुम्हाला प्रसाद ग्रहण करण्याची एवढी इच्छा जास्त आवड आहे तर मी आणखी जास्त शिजवलं असतं. इकडे शेठ बनलेले भगवान श्रीहरी विष्णू बघा त्यांच्या पोटावरून हात फिरवत लक्ष्मी मातेकडे बघत म्हणाले, पुजारी मी रोज इतकं अन्न खात नाही, परंतु आज इतका स्वादिष्ट बनला आहे ना की मला माझ्यावर ताबा ठेवता आला नाही आणि मी खातच गेलो. परंतु तेव्हा हरी बघा रडकुंडी चेहऱ्यानं म्हणाला, शेठजी तुम्ही तर अन्न खाल्लं आहे परंतु माता उपाशीच राहिली आहे. हरीचा हा रडकुंडा चेहरा पाहून माता लक्ष्मीला आता राहवलं नाही. बघा त्यांनी या भांड्यामध्ये उरलेलं खिरीचे 4 थेंब कंठामध्ये टाकले. भगवान श्री विष्णूंना प्रसाद अर्पण केल्यामुळं बघा खिरीमध्ये अलौकिक असा स्वाद निर्माण झाला होता. अशी सुगंधित आणि गोड खिरीचा आस्वाद घेऊन माता लक्ष्मी तृप्त झाली आणि माता लक्ष्मी तृप्त झाल्यामुळं सृष्टीतील सर्व प्राणी तृप्त झाले. तेव्हा हरी म्हणाला, शेठ तुम्ही आणि मातेनं प्रसाद ग्रहण केला आहे यामुळं मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. तुम्ही दोघांनी प्रसाद ग्रहण केला असल्यामुळं माझा सुद्धा पोट भरलं आहे. माझं तर तसंही महिन्यांमध्ये 4 एकादशी असतात, परंतु मी सुद्धा आता एक दाणा खातोच, ज्यामुळं भगवान श्रीहरी विष्णूंच्या प्रसादाचा अनादर होणार नाही. असं म्हणून हरीने खिरीच्या भांड्यामध्ये उरलेला एक तांदळाचा दाणा उचलला आणि तो दाणा त्याने त्यांच्या कंठामध्ये ठेवला. तांदळाच्या त्या एका दाण्यानं हरीची जन्माजन्माची भूक भागली होती आणि समस्त वासना आणि इच्छांची तृप्ती झाली होती. भगवान शिव पुढे म्हणतात, हे पोपट
बघा इथे लक्ष देऊन ऐका. भगवान शिव पोपटाला ही गोष्ट सांगत आहेत. आणि इतक्यात हरीच्या ज्ञानाचे नेत्र उघडलं आणि त्यांना काय पाहिलं की त्यांच्या समोर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाच्या मुद्रेत स्मित हास्य देत उभे आहेत. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा खरा रूप पाहून हरी ताबडतोब त्यांच्या चरणात पडला. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी हरीला त्यांच्या हातानं उचललं आणि म्हटलं, बेटा सांग तुला काय हवं आहे. मी तुझ्या भक्तीने अत्यंत प्रसन्न झालो आहे. जो तुझ्यासारख्या देवाला प्रसाद अर्पण करत असतो, खऱ्या निष्ठेने जो देवावर आस्था ठेवत असतो, त्यांचे जन्मजन्मीचे पाप नष्ट होतात आणि त्यांची गरिबी नेहमीसाठी दूर होऊन जाते. तेव्हा हरी म्हणाला, देवा मला काहीच नको, मला फक्त तुमचं प्रेम हवं आहे. तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले, नाही हरी, तू आतापर्यंत फक्त गरिबीच पाहिली आहेस. मी तुला वरदान देतो की तू या राज्याचा राजा बनून आजपासून सुख उपभोगशील आणि शरीर पूर्ण झाल्यानंतर तुला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. बघा त्यानंतर असं म्हणून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी अंतर्ध्यानात विलीन होतात. इकडे हरी भगवान श्री हरी विष्णू यांना नित्य नेमाने प्रसाद अर्पण केल्यानंतर स्वतः अन्न ग्रहण करायचा. ज्यांचं त्याला फळ मिळालं तो आता एका राज्याचा राजा बनला होता. बघा पुढे भगवान शिव म्हणतात, हे पोपट, त्याच श्री हरी विष्णूच्या मंदिराजवळ एक शेतकरी त्याच्या पत्नीसोबत एक झोपडी बनवून राहत होता आणि मंदिरात जे पण स्त्री किंवा पुरुष पूजा करण्यासाठी ये जा करायचे, तेव्हा तो शेतकरी त्या मंदिरात येणाऱ्या स्त्रियांना टक लावून पाहायचा आणि त्याची त्याच्यावर एक वाईट नजर असायची. तर दुसरीकडे त्या शेतकऱ्याची पत्नी मंदिरात येणाऱ्या पुरुषांकडे वाईट दृष्टीने पाहायची. आता वेळ अशाच प्रकारे हळूहळू पुढे सरकत होती. एके दिवशी एक चोर फिरत फिरत त्या शेतकऱ्याच्या झोपडीत जवळून चालला होता. तेव्हा त्या शेतकऱ्याच्या पत्नीची नजर त्या चोरावर पडते. तो चोर दिसायला शेतकऱ्यापेक्षा अधिक सुंदर होता आणि पाहता पाहता त्या शेतकऱ्याची पत्नी त्या चोराच्या प्रेमात पडली आणि संधी मिळताच त्या शेतकऱ्याच्या पत्नीनं चोराला म्हटलं, मी तुला खूपच पसंत करू लागले आहे, तू मला तुझ्या सोबत घेऊन चल. बघा भगवान शिव पुढे बघा या पोपटाला म्हणतात, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या पत्नीचं बोलणं ऐकून तो चोर राजी झाला आणि शेतकऱ्याच्या पत्नीला म्हणाला, तुझ्या घरात जेवढं पण धन असेल गुपचूप सोबत घे व त्यानंतर आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊ आणि तिकडे आयुष्य आरामात व्यतीत करू. तेव्हा ती शेतकऱ्याची पत्नी घरात जाऊन जेवढा पण तिला धन घेता येईल तेवढा ती धन सोबत घेते व त्या चोरासोबत पळवून जाते. तो चोर त्या शेतकऱ्याच्या पत्नीला घेऊन गावाच्या बाहेर निघून जातो आणि काही वेळानंतर एक चोरणी त्या शेतकऱ्याच्या झोपडीजवळून जात असते. तेव्हा त्या शेतकऱ्याची नजर त्या चोरणीवर पडते. ती चोरणी शेतकऱ्याच्या पत्नीपेक्षा अधिक सुंदर होती. त्यामुळे शेतकरी त्या चोरणीच्या प्रेमात पडतो आणि संधी मिळताच तो त्या चोरणीला म्हणतो, मी तुला जेव्हापासून पाहिलं आहे ना, मला काहीच चांगलं वाटत नाही, मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. तेव्हा ती चोरणी म्हणाली, मग तुला काय पाहिजे आहे. तेव्हा तो शेतकरी म्हणाला, आपण दोघे मिळून कुठेतरी दूर पळून जाऊया आणि दूर जाऊन आनंदामध्ये जीवन व्यतीत करूया. बघा पुढे भगवान शिव म्हणतात, हे पोपट, अशा प्रकारे त्या शेतकऱ्यांचं बोलणं ऐकून ती चोरणी तयार झाली
तेव्हा तो शेतकरी जो काही धन पैसा त्याच्याजवळ होता ते सर्व घेऊन त्या चोरणीसोबत गावापासून दूर निघून गेला. काही वेळ चालल्यानंतर त्या शेतकऱ्याची बायको आणि तो चोर, तर दुसरीकडे तो शेतकरी आणि ती चोरणी, या बघा सर्वांना चालता चालता एक नदी मिळते. तेव्हा त्या नदीच्या एका ठिकाणी ती शेतकऱ्याची पत्नी व चोर बसतो आणि नदीच्या दुसऱ्या ठिकाणावर दूर ती चोरणी आणि शेतकरी बसलेला असतो. शेतकऱ्याला त्याच्या बायकोबद्दल काहीच माहीत नव्हतं की ती चोरासोबत पळून गेली आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या पत्नीला सुद्धा हे माहीत नव्हतं की तिचा नवरा चोरणीसोबत पळून गेला आहे. बघा भगवान शिव पुढे म्हणतात, हे पोपट, नदीवर पोचल्यानंतर तो चोर शेतकऱ्याच्या पत्नीला काय म्हणतो, तू हे धन, हे पैसे, हे सोने माझ्याजवळ दे. मी आधी हे सोने आणि पैसे नदीच्या दुसऱ्या काठावर ठेवून येतो व त्यानंतर मी तुला नदीच्या दुसऱ्या काठावर घेऊन जातो. तेव्हा त्या चोराच्या बोलण्यामध्ये येऊन शेतकऱ्याची बायको सर्व पैसे आणि दागिने त्या चोराकडे देते. तेव्हा तो चोर सर्व पैसे आणि दागिने घेऊन आणि त्या शेतकऱ्याच्या पत्नीला त्याच नदीमध्ये ढकलून देतो आणि ते सर्व दागिने घेऊन तिथून पळून जातो. दुसरी चोरणी बघा शेतकऱ्याजवळून सर्व पैसे घेऊन शेतकऱ्याला नदीत ढकलून तिथून पळवून जाते. बघा भगवान शिव म्हणतात, हे पोपट, अशा प्रकारे शेतकऱ्याची पत्नी आणि शेतकरी नदीमध्ये बुडत बुडत एका ठिकाणी भेटतात व त्यानंतर दोघांनाही त्यांच्या चुकीवर खूप पश्चाताप होतो. त्या नदीच्या आजूबाजूला त्यांना वाचवणारा कोणीच नव्हता. त्यानंतर शेतकरी त्याच्या पत्नीचा बघा नदीमध्ये बुडून मृत्यू होतो. पुढे भगवान शिव म्हणतात, हे पोपट, जो आपल्या सख्यांचा होत नाही ना, तो दुसऱ्यांचा कधीच होत नाही. आता तू तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऐक. तुझा पहिला प्रश्न होता, देवाला कशा प्रकारे प्रसाद अर्पण केल्यानं भिकारी सुद्धा राजा होऊ शकतो. ज्या प्रकारे या कथेमध्ये हरीने भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसाद अर्पण केला आणि त्यांची सेवा केली, त्या प्रकारे जो मनुष्य खऱ्या अर्थाने मनाने पूर्ण आस्थेने सर्व नियमांचे पालन करून देवाला प्रसाद अर्पण करतो ना, तो देवाच्या कृपेने निश्चितच राजा बनतो. आणि ज्या प्रकारे जो गरीब हरी एक राजा बनला, म्हणूनच प्रत्येक मनुष्याने सर्व नियमांचे पालन करून देवाला रोजच्या रोज प्रसाद अर्पण करावा व त्यानंतर स्वतः अन्न ग्रहण करावे. जो पण मनुष्य असं करतो तर निश्चितच माता लक्ष्मीची त्याच्यावर कृपा होते आणि असा व्यक्ती भिकारी असूनही राजा बनू शकतो. बघा पुढे भगवान शिव पुढे म्हणतात, हे पोपट, आता तू तुझ्या पुढच्या प्रश्नाचे उत्तर ऐक. तुझा दुसरा प्रश्न होता की एका पुरुषाला दुसऱ्याची बायको एका स्त्रीला दुसऱ्याचा नवरा चांगला का वाटतो. तर समजून घे, जी स्त्री किंवा पुरुष चरित्रहीन असतो, अशा चरित्रहीन स्त्री किंवा पुरुषाला नेहमी दुसऱ्याचा नवरा किंवा दुसऱ्याची बायको चांगली वाटत असते. ज्या प्रकारे तो शेतकरी आणि त्याची बायको दोघेही चरित्रहीन होते, ना शेतकऱ्याला त्याची बायको चांगली वाटत होती ना त्याच्या बायकोला शेतकरी चांगला वाटत होता, पण त्यामुळे त्यांना चरित्रहीनता केली व त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचं फळ भोगावं लागलं. बघा समर्थ सांगत आहेत, बघा पती पत्नीमध्ये खरं प्रेम, सेवा, काळजी, विश्वास तेव्हाच टिकून राहतो जर एखादी स्त्री अनेक पुरुषांसोबत किंवा एखादा पुरुष अनेक स्त्रियांसोबत लपून छपून संबंध ठेवत असेल, तर अशा स्त्रींच्या किंवा पुरुषाच्या मनामध्ये, मस्तकामध्ये, शरीरामध्ये
रक्तामध्ये अनेक प्रकारचे तत्व मिसळून तो व्यक्ती पूर्णपणे दूषित होऊन जातो. अशा परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये खरं प्रेम, आत्मीयता, काळजी निर्माण होणं अशक्य आहे. व्यभिचारी स्त्री पुरुषाचा वैवाहिक जीवन नेहमी कपटी, धूर्तता, माया, छळ आदीने भरलेला असतो. हे वेळ पडल्यास त्यांच्या जीवनसाथीला सुद्धा धोका देऊ शकतात. त्यामुळे जी पण चरित्रहीन स्त्री असते तिला कधीच तिचा नवरा चांगला वाटत नाही, आणि जो चरित्रहीन पुरुष असतो त्याला कधीच त्याची बायको चांगली वाटत नाही. आणि अशा स्त्री पुरुषाला शेवटी नरकात जावं लागतं. आणि म्हणून चांगल्या मार्गावर चालायला हवं. प्रत्येक स्त्री पुरुषानं नेहमी चरित्रवान असायला हवं. तेव्हा ते देवाच्या कृपेने पात्र ठरू शकतात. म्हणजेच काय? म्हणजेच या पूर्ण कथेचं बघा तात्पर्य काय? बघा, माणूस कितीही सुंदर असू द्या, त्याच्या रूपाला कधीही भुलवू नका. म्हणून हे सामर्थ्य आपल्याला भेटेल कुठून? तुम्ही रोज उपासना केली, बघा या समर्थांच्या नियमांचं पालन केलं, परमेश्वर बघा, परमेश्वर आपल्या या भारतभूमीमध्ये परमेश्वराची रूपं अनेक आहेत. तुम्ही कोणत्याही परमेश्वराला भजा, कोणत्याही परमेश्वराच्या नामामध्ये गुंग होऊन जा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचं जीवन एवढं सामर्थ्यवान होईल ना की कुणीही मिळावं आणि भेटावं आणि बोलावं की तू तर देवासारखाच आहेस, तुझी वाणी परमेश्वरासारखी आहे. म्हणून असं या जगामध्ये जगावं माणसांनी आणि त्याचं नाव कीर्तिरूपी उरावं. जय जय रघुवीर समर्थ.